हाय गाईज, प्रथमतः तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. मी आज जात आहे पेणमध्ये. माझ्या मित्राचं शॉप आहे, तर माझी हेअरकट वाढली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी हेअरकट करण्यासाठी जात आहे आणि कसं करतो हेअरकट तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कसं कसं मी आज पेणचा प्रवास दाखवतो, कसं जातोय, काय फुल धमालमस्ती करतोय आज ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जसं की आपल्या डान्सिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून मला खूप सारं प्रेम केलं, तसं या चॅनलला देखील मला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता मी रेडी झालो आहे आणि माझा मित्र आला आहे मला बाईकवर नेण्यासाठी आणि आम्ही आता जायला निघालो. जाता जाता गाडीमध्ये टाकायचं होतं पेट्रोल, तर आम्ही पेट्रोल पंपावरती गेलो पेट्रोल टाकण्यासाठी. आणि आज कसं प्रवास करतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकायला घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे पेजारीला आहोत. आणि पेजारीला कोणत्याही वारी या तुम्हाला ट्रॉफिकच भेटेल. आणि शनिवारावर तर फुल ट्रॉफिक असते इकडे आणि खूप रस्त्यांची कामं वगैरे नाही, त्याच्यामुळे हळूहळू गाडी चालतात. आणि हे आहे पेजारीचा हायस्कूल समोर आणि हा आहे तो म्हणजे पेजारीचा बस स्टॉप. इथे पेजारीचा बस स्टॉप आहे. आणि चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नवीन आला असा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही पोचलो पेणमध्ये. पेण बस स्टॉपवरती आहे. हा पेण बस स्टॉप आहे, इकडे पाहू शकता. आणि आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. तर समोसा वगैरे घेतला मित्राने आणि मी समोसा खात होतो. तुम्ही पण खायला या समोसा वगैरे. आणि हा आहे पेणची नगरपालिका, तुम्ही पाहू शकता. आणि हा पेणचा मार्केट इकडे आतमध्ये मिरची गल्ली आहे पेणमध्ये. आणि मी आता पोचलो आहोत ते म्हणजे लोकेशनवरती शॉपच्या. आणि मी शॉपला पोचलो आणि आणि त्यानंतर दादांनी माझी हेअरकट करायला घेतली. तुम्हाला हेअरकट कशी करतो हे नक्की बघा माझी. आणि आज काहीतरी न्यू युनिक लुक करून देणार आहेत दादा. आणि फायनली रिझल्ट पुढे तुम्हाला बघायला भेटेल. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दादांचं दुकान आहे पेणमध्ये. आणि हेअरकट झाली आणि नंतर मग शेविंग वगैरे झाली. आणि दादा म्हणाले मला की तुझी केस खूप रफ झालीत, आपण हेअर स्पा वगैरे करूया केसांसाठी. त्यानंतर आम्ही हेअर स्पा स्टार्ट केला. आणि हेअर स्पा म्हणजे खूप छान वाटतं, रिलॅक्स मसाज वगैरे होते हेअर स्पामध्ये. तुम्ही देखील महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा तरी करा. केस स्मूथ होतात आणि जाड वगैरे असतील म्हणजे एकदम रफ झालेले असतील तर सिल्की होतात. आणि त्यानंतर दादांनी दिली मला स्टीम वगैरे हेअर स्पाच्या यामध्ये. आणि खूप रिलॅक्स मसाज वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं. आणि हेअर स्पा झाला आणि दादांनी हेअर सेट केला. आणि हा माझा आहे फायनली लुक. कशी वाटली हेअरकट नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघताय कमेंट करून सांगा. तुम्हाला आमच्या सर्व्हिसबद्दल आणि हेअरकटबद्दल कसं वाटलं? खूप छान, बेस्ट काम दिलं तुम्ही. आणि गाईज तुम्ही बघू शकता माझी हेअरकट कशी दादांनी खूप छान केले. मी आज अलिबागवरून पेणमध्ये आलो खास करून हेअरकट करण्यासाठी. रोशन NS6 सलून पेणमध्ये नंदीमेळ नाका येथे आहे. नक्की तुम्ही दुकानाला व्हिजिट करा, दादांचं काम नक्की चेक करा. इंस्टाग्राम ID मी देतोय माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. नक्कीच दादांकडे एकदा व्हिजिट करा दुकानाला. ओके, थँक्यू. वेलकम. आता माझं हेअरकट वगैरे करून झालं आहे सर्व. आता मी घरी जायला निघतो आहे. आता घरी जाताना कसं कसं जातो आहे हे प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्र गाडी घेतली, आता गाडी काढतो आहे. आता आम्ही जातो आहे. त्यानंतर जाता आता एक नॉवेल्टी आहे पेणमध्ये नगरपालिकेच्या समोर. तिथे मला जरासं डान्सचे लेस वगैरे किंवा चेन वगैरे घ्यायची होती, तर मी त्या शॉपमध्ये गेलो. त्या दिवशी ताई आम्ही आलेलो बघ, हे लेस वगैरे मासा पण नाही मध्ये मासा. हे पेणमधले होलसेल दुकान आहे. इथे गणपतीचे हिरे, लेस वगैरे किंवा डान्सचे आम्ही सामान, जे ड्रेस बघता तुम्ही, हे आम्ही इथूनच खरेदी करतो. नॉवेल्टी खूप मोठी आहे. आणि जाता आता मार्केटमध्ये गेलो. हा पेनचं मार्केट आहे. हे JSW कंपनी आहे. आणि खूप इथे आल्यानंतर धूळ, कधीही पावसाळा या उन्हाळी या खूप धूळ असते. आणि खूप म्हणजे विचित्र चेहरा वगैरे होतो इथं आल्यानंतर. त्यानंतर येता आम्ही जेवायला गेलो पोयनाडला. आणि आम्ही जेवायला बसतो आहे. तुम्ही देखील जेवायला नक्की या. चटणी बिटणी कुछ है क्या नहीं? एक चम्मच दे उसको.
खूप छान जेवण वाटलं. व्हेज बिर्याणी मी घेतलेली आणि मित्राने घेतलेले नूडल्स व्हेज. आज आमचा गुरुवारचा उपवास होता म्हणून आम्ही व्हेजच खात होतो आणि नक्कीच छान होते. नवीन असं तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मराठी माणसाला तुमच्या नक्कीच सपोर्ट करा. असेच मी नवीन नवीन कंटेंटचे व्हिडिओ दाखवत जाईन तुम्हाला. आणि डान्सचे व्हिडिओ तर तुम्ही बघताच माझे. डान्सच्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप प्रेम देता, खूप सपोर्ट करता डान्सचे व्हिडिओ. तसं या ब्लॉगिंग चॅनलला पण सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आपल्याला खूप मोठं नाव करायचं आहे. आता ही माझी ब्लॉगिंगची सुरुवात आहे आणि असंच मी व्हिडिओ नेहमी करून करून पुढे चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला. मला मित्राने माझ्या घरी सोडलेलं आहे आणि माझा हा मित्र मला खूप सपोर्ट करतो. खूप म्हणजे त्याला असं वाटतं की मी पुढे जावं, यूट्यूबवर बनावं म्हणून नेहमी माझ्यासोबत असतो. आणि नंतर लगेच संध्याकाळी मी आलो ताईकडे कारण का ताईचे होते गुरुवार. आज म्हणजे लाचचा गुरुवार होता, तर ताईने मला जेवणासाठी बोलवलं संध्याकाळी आणि खूप छान वाटलं सजावट बघून. आणि मी नमस्कार करतो देवीजवळती आणि असेच सर्वांना सुखी समाधानी ठेव. देवाला मी सांगतो नेहमी की सगळ्यांचं कल्याण कर, रक्षण कर, सगळ्यांना सुखी समाधानी नेहमी ठेव. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी मागतो तेव्हा देव आपल्याला देखील मोठं करतो. संध्याकाळची वेळ झाली होती आणि या काकी आलेल्या ताईकडे. तर एक असं होतं की संध्याकाळच्या टायमात आल्यानंतर एका स्त्रीची ओटी भरावी, तर ताई ओटी वगैरे भरत होती. तर ताईला म्हटलं की ओटी वगैरे भर आणि नंतर मग आपण जेवून घेऊया. तर मग हे काकींची ओटी वगैरे ताईने भरली आणि खूप छान वाटलं. ताई नेहमी मला सपोर्ट करते, नेहमी मी ताई. त्यानंतर ताईने जेवण खूप छान केलं. बिरड्याची भाजी होती, कोबीची भाजी, आलूवडी, डाळ भात आणि लापशी होती. आताच मी जेवून ताईकडनं घरी आलो आणि मी तेच ब्लॉग आता एंड करतोय. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला समजून घ्या की आपले ब्लॉग छोटे छोटे होतात आणि कॉमेडी वगैरे होत नाही. कारण मी याआधी कधीच ब्लॉग बनवले नाही. मी डान्सचे व्हिडिओ बनवायचो. डान्सचे म्हणजे कोळी वगैरे व्हिडिओ तुम्हाला बघितला असाल डान्सिंगच्या चॅनलवरती. रोहित पाटील लोणकर हे माझं यूट्यूबचं चॅनल आहे. त्या चॅनलमध्ये मी डान्सचे व्हिडिओ खूप केलेले आहेत. म्हणजे 4-5 वर्ष झाली त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतो आहे. म्हणजे मी डान्स करतो, एक 12-13 वर्ष झाली डान्स करतो. पण नक्कीच मी आता प्रयत्न करतो आहे ब्लॉगिंग करण्याचं की कधीच 4 चौघात मी मोबाईल घेऊन असं व्हिडिओ केले नाही की स्टेजवरचे व्हिडिओ टाकायचो. त्या चॅनलला आपले भरभरून प्रेम दिलात, तसं या चॅनलला पण सबस्क्राईब करून सपोर्ट करा. नक्कीच मी हळूहळू करून व्हिडिओ प्रयत्न करीन चांगले करण्याचे आणि नक्कीच कॉमेडी व्हिडिओ येतील पुढे जसं मी करेन तसं मला सवय होऊन मी नक्कीच व्हिडिओ करेन. त्या चॅनलवरती नवीन असं तर पुन्हा एकदा सांगतोय की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.